नमस्कार, द भोसले फॅमिली इन नायजा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही घेतलेला कारचा एक ॲश गार्ड, ज्याला आपण सफेद पेटा म्हणतो, अजगड म्हणतो. बऱ्याच ठिकाणी त्याची वेगवेगळी नावे आहेत आणि तो खाल्ल्यावर आपल्याला काय काय त्याचे फायदे मिळतात आपल्या शरीराला ते तुम्ही जाणून घ्या सुभाषकडून. हॅलो सुभाष. काय आहे बघा, हे आहे ॲशगार्ड. ॲशगार्ड म्हणजे आपल्यामध्ये कोहळा बोलतात आपण मराठीमध्ये. कोहळा आहे हा. तर कोहळ्याचे भरपूर सारे फायदे आहेत. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये वास्तुशांती वगैरे असते त्यावेळेस कोहळा हा आपला राऊंड कोहळा असतो, तो छोटावाला, तो वास्तुशांतीला वगैरे लटकवतात तिथे, कारण की घरामध्ये शांतता राहावी. कारण की हे याचं स्वरूप जे आहे ना, याचं मेन तर हे शांतीसाठीच आहे. म्हणजे आपल्या बॉडीची शांती किंवा घरामध्ये शांतता राहावी याच्यासाठी मेनली कोहळा आपण यूज करतो. तर ह्याचे कोहळा खाण्याचे पण भरपूर काही फायदे आहेत. तर ते आपल्या बॉडीमध्ये जे डेटॉक्स असेल किंवा नंतर डायजेशनचे प्रॉब्लेम्स असतील, कोणाला हिटचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे उष्माघात याचा प्रॉब्लेम असेल, तर हे सगळे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी हे यूज केलं जातं. तर याचा ज्यूस कसा बनवायचा किंवा याच्या अजून काय काय फायदे आहेत, तर याचा ज्यूस बनवायचा, हे कट करायचं, हे कट करून ह्याच्या वरचं जे कवर असतं, जसं आपण कलिंगड कट करतो त्या टाईपमध्ये कट करायचं. त्याचा आतमधला जो पार्ट असतो तो व्हाईट पार्ट फक्त घ्यायचा, नंतर मिक्सरमध्ये ग्राइंड वगैरे करायचा आणि त्याचा ज्यूस घ्यायचा. मग तो ज्यूस सकाळी तुम्हाला, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एखाद्याला युरिक ॲसिडचा त्रास आहे तर सकाळी सकाळी हा ज्यूस उपाशी पोटी घेतला ना, याचे भरपूर काही फायदे आहेत. म्हणजे तुमचं युरिक ॲसिड, तुम्ही 15 दिवस जरी हा ज्यूस घेतलात ना तरी तुमचं युरिक ॲसिड पूर्णपणे कमी होऊन जाणार याच्या. कारण की मी स्वतः केलेलं आहे हा ट्राय, तर त्यामुळे मी स्वतःच्या अनुभवानुसार सांगतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामुळं काय होतं, बॉडीमधले ज्याला विटॅमिन सीची कमतरता आहे किंवा विटॅमिन सी डायजेशनचं ज्याला प्रॉब्लेम आहे ना, त्याला डायजेशनच्या प्रॉब्लेमसाठी तर खूप उपयोगी आहे. कारण की हे काय करतं, ह्याचे जे पार्ट्स असतात किंवा पर्टिक्युलर जे आतमधले ज्युसेस वगैरे जे असतं ना, ते ज्युसेस आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस ते बॉडी डेटॉक्स करतं. बॉडीमधलं ज्याच्यामध्ये हीट आहे किंवा सकाळी घेतल्यानंतर आपलं डेटॉक्स होऊन जातं. अँटीऑक्सिडंट आहे हे, कारण की याच्यामधले जे विटॅमिन बी, परत फायबर, परत विटॅमिन सी या गोष्टी असल्यामुळं आपले जे आतमधून जे बॉडी जे क्लीन करण्यासाठी जे आहे ना, तर हे याचा खूप फायदा आहे. आणि ज्याला डायजेशनचा वगैरे प्रॉब्लेम आहे किंवा ज्याला हीटचा प्रॉब्लेम आहे, जसं मी अगोदरच सांगितलं, नंतर ना हे अजून काय करतं माहिती आहे का, हे तुमचं जे शुगर आहे ना, शुगर पण लेवल कमी करतं. कारण की ज्याला विटॅमिन बीचा कमतरता आहे, विटॅमिन बी, तर त्यांनी हे नक्कीच घ्यावं. आणि याच्यानंतर ना याचा ज्यूस बनवताना तुम्ही फक्त काय करायचं आहे, याच्यामधले आतले सीड्स वगैरे सर्व सीड्स काढायचे थोडे थोडे. ओके, जास्त मोठे सीड्स नसतात, ते सीड्स काढायचे आणि हे त्याचा फक्त तो पार्ट जो असतो ना, जो व्हाईट पार्ट, आपण त्याला घाबा बोलू शकतो, तो व्हाईट पार्ट घ्यायचा, तो पूर्णपणे मिक्सीमध्ये क्रश करायचा आणि तो घ्यायचा. तर याच्यामुळं भरपूर काही तुमचं जे बॉडी हेल्थ वगैरे आहे ना, खूप बेनिफिट्स आहेत. भरपूर लोक पण हे ज्यूस करताना मग गाळून घ्यायचं की तसंच घ्यायचं? गाळून घ्यायची गरज नाहीये. कारण की तुम्ही जो व्हाईट पार्ट जो घेता ना, तो व्हाईट पार्ट घेता, तो मिक्सीमध्ये ग्राइंड केल्यावरती, जसं आपण वॉटरमेलनचा ज्यूस घेतो त्याचे सीड्स काढून जो पार्ट येतो ना, सेम पार्टमध्ये सेम टाईपमध्ये ह्याचा पण ज्यूस करू शकता तुम्ही. गाळून घ्यायची गरज नाहीये. सेम ज्यूस आहे तसा ज्यूस घ्या तुम्ही. अच्छा, त्याचा पल्प सहित. पल्प, विथ पल्प, बरोबर, तो घ्या तुम्ही. आणि दुसरं म्हणजे याचं अजून सांगायचं झालं तर, ज्याला कोणाला शुगरचा किंवा बीपीचा त्रास आहे ना, यांनी काय करा, म्हणजे ज्याला त्रास आहे त्यांनी कंट्रोल करून, म्हणजे तुमचं शुगर बीपी वगैरे आहे त्याला चेक करून तुम्ही घ्या. कारण की तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही परत 8 दिवसानंतर 10 दिवसानंतर परत तुमचा शुगर चेक करा, डेफिनेटली कमी झालेली असणार आहे तुमची शुगर. तर हे आहेत या कोहळ्याचे फायदे, भरपूर फायदे आहेत याचे. अजून पण याच्या रेसिपीज पण बनतात याच्या. मेनली आपल्या तो युपी मध्ये तर याचा पेठा बनतो ना, म्हणून सफेद पेठा नाव, त्यामुळे पेठा, याचाच पेठा बनतो. याला युपी वगैरे इकडे पेठा पण बोलतात, याला आपल्याकडे कोहळा बोलतात, इंग्लिश मध्ये ॲशगार्ड बोलतात. तर भरपूर काही फायदा आहे. ॲशगार्ड कट करते माझी हेल्पर जॉय. जॉय सी हाय.
Hello, hi friends. Thank you. We are about to make fresh juice. Yes. We have to remove these seeds. We're not going to use that. Yeah. Only the white one. Only white part. And even not need to filter it. Okay. Okay. Just blend it and pour it in the glass. Okay. Juice is ready. Thank you, Joyce. पटापट झालाय माझा ज्यूस. आम्ही असेच नवीन रेसिपीज किंवा नवीन आयडियाज घेऊन येतो किंवा जे हेल्थ कन्सर्न्स आहेत मध्ये मध्ये असे व्हिडिओज घेऊन येतो. तर तुम्ही डेफिनेटली आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भेटू अशाच नवीन आयडियाजमध्ये, नवीन हेल्थ कन्सर्न्सबद्दल जे व्हिडिओज आहेत त्याच्याबद्दल. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चला भेटू, बाय.